पक्षाच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी बघूयात। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रचारासाठी मैदानात उतरलेत। नारायण राणेंसाठी दुपारी कोकणात तर संजय काका पाटलांसाठी सांगलीमध्ये ते सभा घेणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्रामध्ये आज 2 सभा होत आहेत। नारायण राणेंसाठी कोकणात तर सांगलीमध्ये संजय काका पाटील यांच्यासाठी अमित शहा आज जाहीर सभा घेणार आहेत। तर लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान अवघ्या 4 दिवसांवरती येऊन ठेपलंय। महाराष्ट्रातील 11 मतदारसंघात 7 तारखेला मतदान पार पडणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत। अमित शहा रत्नागिरी आणि सांगलीमध्ये प्रचार सभा घेणार आहेत। महायुतीचे उमेदवार नारायण राणे आणि संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी अमित शहा आज प्रचाराचा धडाका लावणार आहेत। रत्नागिरीमध्ये नारायण राणेंसाठी तर सांगलीच्या विटा शहरात संजय काका पाटलांसाठी दुपारी अमित शहा यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। दरम्यान आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून संजय काका पाटील आज त्यांचा अर्ज देखील दाखल करणार आहेत। महायुतीच्या सर्व 48 जागांचं चित्र अखेर स्पष्ट झालंय। भाजपनं पालघरमधील उमेदवार जाहीर केला। पालघरमधून हेमंत विष्णू सावरा यांच्या नावाची घोषणा झाली। विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता कट झाला असून सावरा हे भाजपचे उमेदवार असणार आहेत। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या भारती कांबडी यांच्या विरोधात भाजपचे हेमंत सावरा यांच्यामध्ये लढत असेल। कोल्हापूरच्या चंदगडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली आणि यावेळी त्यांनी विरोधकांवरती हल्लाबोल केला। 26 पक्षांच्या खिचडीमध्ये नेता कोण, 5 वर्षात ते 5 पंतप्रधान बनवतील असं म्हणत फडणवीसांनी इंडिया आघाडीवरती टीका केली। यांच्या हातात खुर्ची दिली तर संगीत खुर्चीसारखं सुरू होईल, घंटा वाजली की हा पंतप्रधान असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवरती निशाणा साधला। वेगवेगळे पक्ष एकत्रित करून ही आपली महायुती आहे, जी मोदीजींच्या नेतृत्वात देशात आणि महाराष्ट्रात काम करते आहे। आणि दुसरीकडे काय अवस्था आहे, दुसरीकडे राहुल गांधी आहेत आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात 26 पक्षाची खिचडी इंडिया आघाडीच्या नावाने तयार झाली आहे। तुम्ही 26 पक्षाची खिचडी तयार केली, मग आता सांगा तुमचा नेता कोण? उद्या जर लोकांनी तुम्हाला निवडून दिलं तर तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण? ते म्हणतात उमेदवार तर ठरला नाहीये। मग कसा ठरवणार? कोण आहे तुमच्याकडे? म्हणाले आमच्याकडे खूप नेते आहेत, आम्ही दरवर्षी एक प्रधानमंत्री बनवू, दरवर्षी एक पंतप्रधान बनवू, 5 वर्षात 5 पंतप्रधान बनवू। म्हटलं 5 वर्षात 5 पंतप्रधान बनवणार? माझ्या लक्षात आलं चुकून यांच्या हाती सत्ता दिली तर आपल्याला माहिती आहे घंटा खुर्चीचा खेळ, तसे खुर्ची मांडतील आणि त्याच्या भोवती गिलका करतील आणि मग घंटा वाजेल आणि घंटा बंद पडली की जो पहिला व्यक्ती खुर्चीवर बसला तो पहिला प्रधानमंत्री, दुसरा बसला तो दुसरा पंतप्रधान, तिसरा बसला तो तिसरा पंतप्रधान। अशा प्रकारे 5 वर्षात 5 पंतप्रधान करायचे, अशा प्रकारचे यांचे मनसुबे आहेत। नाशिकमध्ये हेमंत गोडसेंच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंसह महाविकास आघाडीवरती सडकून टीका केली। त्यांना टोमणे मारल्याशिवाय दुसरं येतं काय असा थेट सवाल मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना विचारला। दुसरीकडे आम्ही फेसबुक लाईव्ह करत बसणारे लोक नाहीत असाही टोला शिंदेंनी लगावला। एवढे लोक कामाला लागलेले आहेत, आमच्याकडे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही महायुती काम करत नाही। निवडणुका आल्या मग तयारी करायचं, आमचं 24 तास काम चालू असतं। आणि म्हणून महायुतीचे सर्व कार्यकर्ते फक्त निवडणुकीपुरतं काम करत नाहीत किंवा घरी बसून काम करत नाहीत, फेसबुक लाईव्ह करत नाहीत। त्यामुळे आमचं काम 24 तास चालू असतं। त्यामुळे आमचे कार्यकर्ते 24 तास काम करणारे, लोकांच्या मदतीला धावून जाणारे, फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम न करणारे, निवडणुका असू द्या नसू द्या सतत काम करणारे आमचे महायुतीचे कार्यकर्ते आहेत।
अरे त्यांच्याकडे काय काम राहिलंय का डिवचायच्या शिवाय? शिवाय शाप आणि डिवचणे एवढंच काम आहे. टोमणे शिवाय काम आहे का काय? अरे ते आम्ही काम करतोय, आम्ही काम करणारे लोक आहेत. आम्ही त्यांच्या टोमण्या बिमण्यावर लक्ष देत नाही. तुम्हाला एकच सांगतो, त्यांना आता काम उरलेलं नाही. आता या निवडणुकीनंतर तर काहीच उरणार नाही. त्यामुळे त्यांचं टोमणे आणि हे सगळ्या डिवचणे याच्यातच त्यांचं आयुष्य गेलं. ते अजून सरकार बदलले, सत्ता बदलले, हे देखील ते अजून म्हणजे त्यांचं अजून ते हजम होत नाही, मानायला तयार नाही, त्यांच्या पचनी पडत नाही. त्यामुळे त्याला काय करणार आम्ही? बाबा कोणी विरोधात असं तुम्ही म्हणू नका. आम्ही मंत्रिमंडळातले माझे ते सहकारी आहेत आणि जोपर्यंत तिकीट वाटप होत नाही तोपर्यंत इच्छा असते कार्यकर्त्यांची इच्छा असते, भावना असते. परंतु एकदा महायुतीने निर्णय घेतल्यानंतर आम्ही एक आहोत, एक दिलाने काम करणार. आमच्याकडे एका मतदारसंघात 2-2 उमेदवार महाविकास आघाडीसारखे उभे राहणार नाही. गळ्यात गळे आणि तंगड्यात तंगड्या घालून ते पडणार आहेत. त्यामुळे त्याच्यावर मला काय बोलायचं. महाविकास आघाडीकडून सांगलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर झाली. मात्र सांगलीत झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत तीनही पक्षातील नेत्यांच्या विधानामुळे अजूनही मनोमिलन झालंय का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. सांगलीचं मन हे भगवं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी आपणही कोल्हापूर, रामटेक आणि अमरावतीची जागा सोडल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. तर दुसरीकडे तुम्हाला वाघ म्हटलं जात असेल तर तुम्ही सांगलीचे वाघ आहात असं विश्वजित कदम म्हणाले. तर व्यासपीठावरती एक आणि खाली एक अशी भूमिका नको असं जयंत पाटील म्हणाले. जयंत पाटलांचा हा टोला नेमका कोणाला होता याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. सांगलीचं मन हे नाही म्हटलं तरी भगवच आहे. मधल्या काळामध्ये आमची एक गफलत झाली. सध्या आता सगळीकडे जिथे जिथे मी जातोय सर्व मतदारसंघात पहिल्या प्रथम मतदारांची मी माफीच मागतो. कारण आम्हीच मूर्ख होतो, कारण नसतं लचांड आम्ही गळ्यात बांधून घेतलं होतं. आम्ही सुद्धा रामटेकची जागा सोडली, सलग 5 वेळा जिंकलेली जागा आम्ही सोडली, सलग 5 वेळा. काय तिथले लोक माझे नाराज नसतील झाले? कोल्हापूरची जागा सोडली आम्ही, शाहू महाराजांच्या प्रेमाखातर जागा सोडली. अमरावतीची जागा जयंतराव तुम्ही बोललात तुमची सुद्धा होती, आम्ही सुद्धा ती जागा सुद्धा 5 वेळा जिंकलेली होती. पण जिंकलेल्या जागा आम्ही दिल्या, कारण आघाडीचा नुसता फायदा मला एकट्याला नकोय, तर माझ्या सोबत्याला मित्राला सुद्धा झाला पाहिजे. जर मला पहिल्या दिवशी कळलं असतं ना सांगली विश्वजितला देत आहेत, मी त्याच दिवशी सांगली सोडली असती. कारण तेवढा अधिकार आणि तेवढं प्रेम माझं तुझ्यावरती आहे. काँग्रेसच्या लोकांना वाटत असेल अगदी विश्वजित तुला किंवा आणखीन आज ज्यांचे फोटो लागलेत की उद्या शिवसेना आपल्या भविष्याच्या आड येईल, अजिबात येणार नाही. इथलं भविष्य जे तुमचं आहे ते तुमच्या भविष्यातलं आम्ही ओरबाडून घ्यायला आलेलो नाही. च्याकडे सुद्धा महाराष्ट्राचा एक वाघ म्हणून या ठिकाणी पाहण्याची आज जे लोकांचा दृष्टिकोन आहे. पण जसे तुम्ही वाघ आहात साहेब, तसे सांगली जिल्ह्यातले आम्ही सुद्धा वाघ आहोत एवढंच मला सांगायचंय. आणि वाघ म्हणून जे काय आम्हाला या ठिकाणी महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा आहे तो पाळण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू आणि ते केला जाईल, ते कृतीमध्ये दिला जाईल एवढंच तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. माझी आपणा सर्वांना विनंती आहे, ठीक आहे कुणाचा तरी इच्छा होती नाही झाली मान्य, पण त्याचा अर्थ आपण आपली लढाईची दिशा बदलू शकत नाही. आपण एकसंघपणाने ताकदीनं ठामपणानं चंद्रहार पाटील यांच्या मशालीचंच काम केलं पाहिजे. स्टेजवर एक आणि खाली एक अशी भाषा जर आम्ही करायला लागलो तर पंचायत होईल. लोक काय म्हणतात हे फार महत्वाचं नाही, आपली सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. पुढची बातमी. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवरती अत्यंत गंभीर आरोप केलेत. शिवसेना सोडताना बाळासाहेब ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी अनेक खळबळजनक आरोप केलेत. उद्धव ठाकरे निवडणुकीच्या वेळी तिकिटांसाठी पैसे घ्यायचे, एकेका तिकिटासाठी 50 लाख ते 1 कोटींपर्यंत उद्धव ठाकरे पैसे घ्यायचे असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला. उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षात कसा भ्रष्टाचार करत होते आणि निवडणुकीच्या काळात एक एक जागा कशी विकत होते याबाबत नारायण राणेंनी त्यांच्या पत्रामध्ये अनेक दावे केलेत. काय म्हणालेत नारायण राणे पाहूयात. पार्टी में कैसे करप्शन कर रहा है,
सीट बेच रहा है शिवसेना की। जो शिवसैनिक 30-30 साल दिन रात काम किया, जब चुनाव आता है तो उसके बाद 50 लाख मांगता है, 1 करोड़ मांगता है कि टिकट के लिए। मेरे को पसंद नहीं है, सब उनमें डाला। बोला साहब मैं कहा नहीं जाऊंगा, मगर मुझे अभी रहना नहीं है, आप माफ कीजिए मुझे। तुम्ही म्हणजे अगदी तुमचा सुद्धा भूतकाळ तुम्ही आठवा। आज तुम्ही एवढे अब्जोपती कसे काय झालात त्याचा सुद्धा तुम्ही दाखला द्या, कुठून पैसे कमवलेले आहेत। चंबूरच्या नाक्यावर असणारा माणूस आज जुहूच्या समुद्रकिनाऱ्याच्या 9 मधल्या इमारतीमध्ये जाऊन बसतो, राज्याचा मुख्यमंत्री बनतो, कोणाच्या मेहरबानीमुळे, आणि कसं कमवली संपत्ती त्याचा सुद्धा हिशोब द्या की। ठाणे लोकसभा मतदारसंघातून संजीव नाईक यांना तिकीट नाकारलं, त्यामुळे नवी मुंबईतील नाईक समर्थक आक्रमक झालेत आणि कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयात ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली। काही जण राजीनाम्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे, तर गणेश नाईकांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला। तर दुसरीकडे मीरा भाईंदरमध्ये देखील याचे पडसाद उमटले। मीरा भाईंदरमधील काही कार्यकर्त्यांनी राजीनामा देखील दिला। कार्यकर्त्यांच्या भावना ज्या वेळेस त्या ठिकाणी भावनांचा उद्रेक झाला, कार्यकर्त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी आपण सातत्यानं, मग पूर्वीच्या कालखंडात त्या पक्षाच्या माध्यमातून 25 वर्षे सातत्यानं महानगरपालिका गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली झाली, वाढली आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास केला आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव असणारी महानगरपालिका आज गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं वरदान आहे। सातत्याने 1 नंबरला येते सगळ्या बाबतीत, आणि ते सगळं असताना देखील त्यांना डावलण्याची भूमिका ही जाणीवपूर्वक घेतलेली भावना आणि सगळ्यांची झालेली आहे। संजीव गणेश नाईक यांनी सुद्धा खूप मेहनत या मतदारसंघात घेतलेली आहे आणि अशाच चांगल्या उमेदवाराला सीट न दिल्यामुळे आम्ही नाराज झालो आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या महासचिवपदाचा मी राजीनामा किशोर शर्मा जिल्हाधीश यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे। आपल्याला मोदीजीलाच पंतप्रधान बनवायचे, म्हणजे संजीव नाईकांनी आग्रह धरला, आपकी बार 400 पार आणि फिर एक बार मोदी सरकार। ते मोदी सरकार मोदीजीला त्या ठिकाणी मोठेपणा मिळण्यासाठी नाही, देशाच्या अनुषंगानं जगामध्ये भारताची एकूण शक्ती, सकारात्मक पॉझिटिव्ह स्ट्रेंथ, ज्या शक्तीचा दुबळ्या लोकांना, घाबरलेल्या लोकांना उपयोग व्हावा जीवन जगण्याकरता, या उद्दिष्टाने हे सगळं हे यज्ञ पेटवलेलं आहे। महायुतीचा प्रचार हा एकत्रितपणे करायचा आहे, त्यामुळे उमेदवार जाहीर झाला काही त्या दिवसापुरता कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नाराजगी, दुःख असू शकतं, परंतु दुसऱ्या क्षणाला पुन्हा आपल्या महाराष्ट्रामधून चांगला रिझल्ट जावा, 48 पैकी किमान 45 जागा निवडून याव्यात आणि त्यामध्ये ठाणे लोकसभेची जागा ही भरीव मताने त्या ठिकाणी निवडून यावी, याकरता प्रत्येकानं एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं आहे। उमेदवारी करता ते आग्रही होते, वाईट वाटणार आणि कार्यकर्ते जर आपल्या नेत्याला संधी नाही मिळेल तर वाईट वाटते, परंतु महायुती आहे, सर्व परिस्थिती निवळेल आणि व्यवस्थित सर्वजण एकत्र कामाला लागतील। महायुतीचा धर्म पाळला जाईल का? नक्कीच महायुतीचा धर्म पाळला जाईल, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। नरेश मस्के, प्रताप सरनाईक आणि आमचे लोक नाईक साहेबांना भेटले, संजीव नाईकना भेटले, त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे महायुतीचं काम हे सर्व लोक करतील। शेवटी महायुती आम्ही करतो कोणासाठी? या देशाच्या विकासासाठी। ही निवडणूक काय एका मतदारसंघाची नाही आहे, ही निवडणूक मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्यासाठी आहे, या देशाला महासत्ता बनवण्यासाठी आहे। त्यामुळे हे शेवटी प्रत्येकाचा इच्छुक असतोच। आणि आता एक सविस्तर बातमी बघूयात। महाराष्ट्रामध्ये महायुती 40 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला। नेटवर्क 18ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अमित शहा यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवरती भाष्य केलं, तर 4 जून रोजी भ्रमाचा भोपळा फुटेल असा देखील टोला त्यांनी विरोधकांना लगावला। देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय। मंगळवारी देशात 3ऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे। 3ऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघात मतदान होईल। याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नेटवर्क 18ला मुलाखत दिली। या मुलाखतीत अमित शहांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा 2019ची पुनरावृत्ती होईल
असा दावा केलाय। पक्का हम देखिए आंकड़ा 41 का 40 हो जाए या 42 हो जाए, कमोबेश यही परिणाम रहेगा। राज्यात महायुतीला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेतेही जिद्दीनं मैदानात उतरले आहेत। 40 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा केंद्रीय गृहमंत्र्यांचा दावा 4 जून रोजी फोल ठरणार असल्याचं विरोधकांनी म्हटलंय। महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत। 20 मे रोजी महाराष्ट्रातील सगळ्या मतदारसंघातील मतदान पूर्ण होईल, तर 4 जूनला निकाल लागणार आहे आणि आता या निकालानंतर महाराष्ट्रात कोण किती जागा जिंकतं हे स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणखी अशाच बातम्या आपण पाहणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर।